गाईज आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माझं घर कसं आहे आणि किती रूम आहे माझ्या घरात. तर आत्ता वाजलेले रात्रीचे किती 11:30चा टाईम होऊन गेलेला आहे. बघू शकता तुम्ही, घड्याळ दिसत असेल तर तुम्हाला मी दाखवतो. हा आहे आमचा पहिला रूम. तुम्ही बघा, मी तुम्हाला सर्व रूमचा आणि स्क्रीन रेकॉर्डिंग टाकतोय, ती बघून घ्या तुम्ही. हा आहे आपला हॉल. इथे आहे मम्मीच्या साड्या वगैरे, साडींचं शॉप आहे म्हणजे. आणि हा पहिला आपला हॉल किती भारी पद्धतीने वगैरे केलं आहे आणि POP किती भारी वगैरे केली ते तुम्ही बघू शकता. इथे 2 खिडक्या आहे गाईच. खिडकींमागे गेल्यानंतर इथं असा रस्ता आहे, रस्त्यावर एकदम कडेलाच घर आहे आमचं. आमच्या घरा बाजूला नाही का एक बिल्डिंग आहे, म्हणजे घरच समजा, तिला घरच म्हणू शकतो आहे. असं आहे इथे बघा, मी बघू शकतो तुम्ही. त्याच्यानंतर हा आहे आमचा छोटासा रूम. इथं आहे देवघर आमचं. मी लाईट चालू करतो, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आहे आमच्या घरातलं देवघर. आणि हा आहे हे आहे आमचं किचन. छोटं मोठं किचन. थोडंफार हे थकून जाते, अंधार थोडंफार दिसत असेल तर तुम्हाला मी सांगितलं ते साईडचं घर. तर चला पुढे. तर गाईज मी आज ना खूपच टेन्शनमध्ये आहे, कारण की मी आहे ना डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो. कॅपमध्ये बी नंबर नाही लागला आणि सेकंड कॅप राऊंडमध्ये बी नंबर नाही लागला. काय करतोय, 20 तारखेला कॅप राऊंड हा फॉर्म चालू होईल. कॉलेजचं नाव टाकणं. तुम्हाला काय वाटतं कोणत्या कॉलेजचं नाव टाकून? मला फक्त नाशिकमध्ये ॲडमिशन पाहिजे. तर कोणते कॉलेजेस असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि नक्की कळवा मला. तर चला गाईज, इथेच आपली वेळ झाली. व्लॉग आता या ठिकाणी एंड करायची आणि खूप टाईम बी होऊन गेला. आता करीब 12:30चा वेळ होऊन गेला आणि आता माझे घरचे बी येतच असतील थोड्या कामानिमित्त. ते बी बाहेर गेलेले आणि त्याच्यामुळे त्यांना काय लवकर यायला आज जमणार नाही. आणि माझ्या मोबाईलला बी चार्जिंगच खूपच कमी होऊन गेलेली आहे. तर तुम्ही नक्कीच चॅनलला नवीन असाल तर चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर गाईज आपण थांबूया आज इथेच. तर बाय बाय गाईज.